जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. गौतम खट्टर यांना गोवा पोलिसांनी अटक केली. अटक ही अशी केली की गौतम खट्टर हातात आले नाही तर त्यांच्या लहान भावाला उचलून नेलं पोलिसांनी. पोलीस फार कर्तव्यदक्ष असतात. नेहमीच मी सांगतो, तेव्हा जेव्हा कार्यवाही ही हिंदूंवर करायची असते, तेव्हा पोलिसांची जे कार्यक्षमता आहे ते हजारो पटीने वाढून जाते. गौतम खट्टर यांनी काय केलं तर सेंट झेवियरवर टिप्पणी केली. त्यानंतर एक रंजन नावाचे सद्गृहस्थ आहेत, अजित भारती आहेत, त्यांना सुद्धा पोलिसांच्या नोटिसा गेल्यात. बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. अ, एका मुलीला सुद्धा मला वाटते काय पोलिसांनी उचललं असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चिकित्सा केली म्हणून. त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा एक कार्यवाही झाली. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी या आठवड्याभरात कारवाया झाल्या. बऱ्याच ठिकाणी झाल्या तसं. हे तर 5 गोष्टी मला माहिती आहेत. अशा अनेक ठिकाणी अनेक पोरांवर कारवाया झाल्यात, पोलिसांनी केल्या. गजानन भास्कर मेहेंदळे जेव्हा हयात होते ना, तेव्हा त्यांनी सेंट झेवियर आणि अजमेर शरीफ याच्या संदर्भात जेव्हा अजमेर शरीफला चादर पाठवली सरकारने, केंद्र सरकारने, आणि महाराष्ट्रातून सुद्धा अजमेर शरीफला चादर जाते, आणि सोबतच सेंट झेवियरचं जेव्हा गवगवा कौतुक केलं होतं आपल्या मोदींनी, तेव्हा त्यांनी खूप दुःख व्यक्त केलं होतं मेहेंदळे सरांनी. पुन्हा इतिहासाचे जाणकार, इतिहासाचे अभ्यासक, आमच्यासाठी ते लिव्हिंग लेजंड होते. अशी व्यक्ती दुःख का व्यक्त करते? त्याला कारण होतं की त्यांना माहिती आहे की यांचा इतिहास काय. आज मताचं राजकारण आपल्या देशामध्ये या स्तराला पोहोचलेलं आहे की जी आपली वोट बँक आहे, जी आपली हक्काची वोट बँक आहे, जे आपल्याला काही झालं तरी मत देणार आहे, ते म्हणजे इथला जो टॅक्सपेयर मध्यमवर्गीय समाज आहे, त्याला इतकं गृहीत धरलं जातंय आणि लांगुल चालन केले जाते त्या लोकांचं, ते जे कधी तुम्हाला मतदान करत नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसने स्वतःचं एक हक्काचा एक मतदार वर्ग बनवला होता, तो मुस्लिमांचा होता, आणि लांगुल चालनाच्या सगळ्या सीमा काँग्रेसने पार केल्या होत्या. आज त्याच पावलावर पाऊल ठेवत स्वतःची सदस्य संख्या वाढवण्यासाठी किंवा आणखी कुठल्या कारणांनी म्हणा, किंवा काही आंतरराष्ट्रीय दबाव असेल किंवा काही षडयंत्राचा भाग असेल, त्याच पावलावर पाऊल ठेवत ज्या पद्धतीने दलित लांगुल चालन सुरू आहे आपल्या भाजपाचं, त्यामध्ये आता त्या त्या एरियातल्या अल्पसंख्याक गटाचं सुद्धा लांगुल चालन तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. गोव्यामध्ये जर का आपण बघितलं तर आज 66% हिंदू आहे. 66% हिंदू जो आहे तो गृहीत धरलेला आहे. ख्रिश्चन कम्युनिटीला अप्लीज करण्यासाठी, खुश करण्यासाठी ही कारवाई आहे, जे गोवा पोलिसने केलेली आहे. आमचे एक मित्र लिहितात की आक्रस्ताळेपणा जो दाखवलेला आहे गौतम खट्टर यांनी, ज्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे, ते गोव्याच्या कल्चरला मॅच होत नाही. त्यामुळे प्रमोद सावंतांनी केलेली ही जी कारवाई आहे ती योग्य आहे. आता मुळातच हा जो आक्रस्ताळेपणा आहे याची काय नेमकी व्याख्या आहे? आज महाराष्ट्रामध्ये जो आक्रस्ताळेपणा चालू आहे, आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने खूप अति प्रमाणामध्ये, खूप जास्त खालच्या स्तराला जाऊन हिंदू धर्म, हिंदू देवी देवता, आता परशुराम जयंतीला भगवान परशुराम आणि आता समर्थ रामदास स्वामी यांच्यावर ज्या पद्धतीने कमेंट होत आहेत, ज्या पद्धतीने यांच्यावर वक्तव्य केली जात आहेत, त्या वक्तव्यांवर अशा पद्धतीची कारवाई, किंवा इथे त्या लोकांसाठी की बाबा हे अति करतायत किंवा अतिमाज करतायत किंवा हे खूप जास्त भावना दुखावत आहेत, अशा पद्धतीची कार्यवाही होऊ शकते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. जेव्हा इतिहास सांगितला जातो, ठीक आहे की तो तुम्ही इतिहास मांडताना तो खूप संयमाने मांडला पाहिजे, किंवा खूप चांगल्या पद्धतीने तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. विक्टिम कार्ड हिंदूंनी खेळलं पाहिजे त्या पद्धतीने. मग त्याच्यावर कारवाई सुद्धा त्याच पद्धतीची झाली पाहिजे जी इतरांवर होती, की बाबा त्यांना पहिले तशा पद्धतीची नोटीस द्यावी की तुम्ही संयमित भाषा वापरा, किंवा अशा पद्धतीने. हे रात्रीचं जायचं आणि उचलून आणायचं, मोठा भाऊ सापडला नाही तर अल्पवयीन लहान भावाला उचलून आणायचं, ही या पद्धतीची जी हे मुघली कारवाई आहे, हे ज्या पद्धतीने मोगलाई आल्यासारखी ही जी कारवाई आहे, याचं कुठले कधीच समर्थन होऊ शकत नाही. आणि हे भाजपाच्या राज्यात होते. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. जेव्हा इलेक्शन येतात, जेव्हाही याचा माहोल बनतो, निवडणुकांचा माहोल बनतो, त्यावेळी आपण हिंदू होऊन जातो. त्यावेळेस वातावरण असं असते की बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा पद्धतीचे नारे दिले जातात. आणि सरकार बनल्यानंतर मात्र सबका साथ सबका विकासचा नारा दिला जातो.
मग तिथं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे, सगळ्यांना आपल्याला सोबत आणायचं आहे, या पद्धतीची भाषा केल्या जाते. मग त्यामध्ये अ, आपल्या 3,400 कोटींचं वेगळं बजेट असो मुसलमानांसाठी, अ, अल्पसंख्याकांसाठी, किंवा काल परवाचं मोदींचं भाषण असो, की कशा पद्धतीने ख्रिश्चन कम्युनिटीने अ, योगदान दिलेलं आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. नेमकं काय योगदान दिलेलं आहे हे आम्हालाही अजूनही समजलेलं नाही. किंवा प्रत्येकाशी जो मोदींचा पुराणा नातं असतं, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर, की प्रत्येक कम्युनिटीसोबत, प्रत्येक लोकांसोबत जे त्यांचं पुराणा नातं निघतं, त्यांचे जुने संबंध निघतात. किंवा आता स्कॉलरशिप म्हणू नका, किंवा आता एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये मुस्लिम कॅन्डिडेट्ससाठी 10 लाखाची शिष्यवृत्ती म्हणू नका, किंवा काश्मीरमध्ये बदललेली सरेंडर पॉलिसी म्हणू नका, किंवा वाढवलेलं मानधन म्हणू नका मदरशांचं आणि याचं अ, मौलवींचं, पादऱ्यांचं. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. यांना कधी ईदला सिलेंडर द्यायचे असतात फुकट, सिलेंडरची टंचाई भारतामध्ये सुरू असताना, तर कधी काय करायचं असते, कधी काय करायचं असतं. कधी वक्फ बोर्डच्या ऑफिसेसचं उद्घाटन करायचं असते, आणि निवडणुका आली की याच वक्फ बोर्डला आपल्याला काय करायचं असते, विरोध करायचा असतो. आणि मग हे जेव्हा प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांवर उत्तर अशा पद्धतीची असतात, की सरकार चालवणं सोपं नाही. आपल्याला त्यांना समजून घ्यावं लागेल. 70 वर्षे काँग्रेसने जे करून ठेवलेलं आहे, ते खड्डे बुजायला आपल्याला वेळ लागेल. तुम्हाला तो वेळ सरकारला द्यावा लागेल. हे असंच चालू द्यावं लागेल. काही दिवस अशाच पद्धतीने, पण अशा पद्धतीने चालू देणे म्हणजे याच्यापेक्षा जास्त वाढवणे असा त्याचा अर्थ होत नाही ना. अशा पद्धतीने चालू देणे आम्ही समजू शकतो. पण तुम्ही हे त्याही पेक्षा 2-4 पावलं, 5 पावलं, 6 पावलं जे पुढे चालवतायत त्याचं काय? आज ज्या पद्धतीने तुम्ही योजना आणत आहात, ज्या पद्धतीने तुम्ही आरक्षण आणत आहात, 33% आरक्षण तुम्हाला आणायचं आहे, पण डिलिमिटेशन करून. तुम्हाला उपलब्ध 543 जागांमध्ये तुम्हाला 33% आरक्षण आणायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, खासदारांची संख्या 850 करायची आहे. म्हणजे त्या 850 खासदारांचा बोजा सुद्धा आमच्या डोक्यावर टाकायचा आहे. एका खासदाराला किती पगार असतो? तो लाखाच्या वर असतो. त्याचे इन्सेंटिव्ह, त्याचा सगळा खर्च, त्या मतदारसंघाच्या डिव्हायडेशनसाठी होणारा खर्च, निवडणूक आयोगावर येणारा खर्चाचा ताण, तो सगळा कुठून काढायचा आहे? आमच्या खिशातून काढायचा आहे. तुम्हाला मेडिकलमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला तिथे आरक्षण आणायचं आहे. 543 वाला घरी बसला पाहिजे, 4 मार्कावाला ऑर्थोपेडिशियन झाला पाहिजे. त्याच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा कोणाला उचलायचा आहे? त्याला तो शिक्षणाचा खर्च सुद्धा कोणाला? गव्हर्नमेंटला उचलायचा आहे. गव्हर्नमेंट कोट्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने हे अ, अ, शिष्यवृत्त्या, सवलती, फुकटचं रेशन वगैरे, ह्या ज्या तुम्ही सवलती, आरक्षण, ह्या ज्या गोष्टी दुप्पट-तिप्पटीने वाढवत आहात, त्या सगळ्याचा बोजा कोणाच्या खिशावर पडत आहे? तो परत आपल्या सामान्य करदात्याच्या खिशावर पडत आहे. तोच तुम्हाला मत देतोय, आणि त्याला सुरक्षा आहे का? तर नाही. त्याच्याच मुली आई-बहिणींची इज्जत रस्त्यावर हे केल्या जाते, त्यांच्याच आई-बहिणींवर हात टाकला जातोय. सर्वाधिक जर का तुम्ही बघितलं तर, आणि आपल्या देशामध्ये क्राईमचं सुद्धा गणित बघा कसं आहे. का एखाद्या सामान्य वर्गाच्या महिलेचा विनयभंग होतो किंवा तिच्यावर अत्याचार होतो, तिला कॉम्पन्सेशन म्हणून काही नसतं. पण तेच जर का आपल्या देशामध्ये एस-सी, एस-टीच्या भगिनीसोबत तसं काही होतंय, तर त्याला सुद्धा गव्हर्नमेंट पैसे देतं. त्याला सुद्धा एक कॉम्पन्सेशनची एक रक्कम ठरलेली आहे. एस-सी-एस-टी ॲक्ट आज जर का 2014 पासून 2026 पर्यंत जर का पाहिले, तर हे याचे टक्केवारीमध्ये, या गुन्ह्यांच्या टक्केवारीमध्ये काही पटीने, शेकडो पटीने वाढ झालेली आहे. पण गुन्हे सिद्ध होण्याच्या याच्यामध्ये वाढ झालेली नाही. गुन्हे सहसा खोटे निघतात, किंवा ते फर्जी गुन्हे असतात. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तरतूद सरकारने आतापर्यंत केलेली नाही, की खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कुठल्या पद्धतीची कारवाई होईल. त्याच्यापेक्षा जे गुन्हा दाखल केला जातो त्याला कॉम्पन्सेट केलं जातं. त्याच्यासाठी पैसा खर्च केला जातो. तो पैसा जो कोट्यावधीमध्ये आहे, जो खर्च केला जातो, ते जर का आकडे आपण काढले, तर आपल्याला आज समजेल, की तो पैसा सुद्धा कॉम्पन्सेशनसाठी देणारा, तो सुद्धा सामान्य करदात्याच्या खिशातून दिला जातो. अशा पद्धतीचे कायदे, अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी सरकारमध्ये चालू आहेत. आणि तुम्ही म्हणताय, की बाबा वेळ द्या सरकारला. सरकारला 70 वर्षाचे खड्डे बुजवायचे आहेत. सरकारला प्रगती साधायची आहे. सरकारला विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांचा विकास करायचा आहे, सामान्य वर्गाचा सोडून. आणि हे कमी का काय? तुम्हाला यूजीसी पण आणायचं आहे. आणि हे कमी का काय? की ज्या पद्धतीने अल्पसंख्याकांचं लांगुल चालन होत आहे, आणि ज्या पद्धतीने उदात्तीकरण होत आहे अँटी हिरोजचं आपल्या देशामध्ये, ज्या पद्धतीने विलन्सचं, ज्या पद्धतीने खलपात्रांचं उदात्तीकरण होत आहे, त्या उदात्तीकरणाच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांना तुम्हाला चोरासारखं, गुन्हेगारासारखं तुम्हाला फरफटत उचलून नेऊन तुम्हाला जेलमध्ये कोंबावंसं वाटतंय. ही गोष्ट किती भयंकर आहे. आणि काल परवा मी पाहिलं, की हिडमा मडावीसारख्या जवानांना मारणाऱ्या व्यक्तीचं उदात्तीकरण करणाऱ्या शाळेवर कारवाई केली म्हणून एक मराठवाड्यातला कुठलातरी उपटसुंब उठतो, ज्याला मुसलमानांनी बिस्किटचे पुडे दिले होते मराठा मोर्चामध्ये, तर त्याला खूप आनंद झाला होता. 4 बिस्किटाचे पुडे खाऊन मुसलमानांचं गुणगान गाणारा हा व्यक्ती म्हणतो, की हिडमा मडावी हा रॉबिनहूड होता, हा खूप चांगला होता, आणि हा जंगलाचा राजा होता, आणि त्याच्याबद्दल तुम्ही त्या पोरांवर कारवाई कशी करू शकता? ओपनली येऊन एखादा व्यक्ती जर का अशा पद्धतीने नक्षलवादाचं समर्थन करतो, का वाटत नाही महाराष्ट्र सरकारला, का वाटत नाही कुठल्याही व्यक्तीला, का वाटत नाही संघ भाजपच्या लोकांना, की याच्यावर आपण कारवाई करावी, याच्यावर आपण ॲक्शन घ्यावी?
अशी तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण का होत नाही? गौतम खट्टर जर का सेंट झेवियर बद्दल जे बोललाय ते तो पुराव्यांसोबत बोललाय. नुपूर शर्मा जी बोललेली आहे ती पुराव्यांसोबत बोललेली आहे. आजपर्यंत ज्याही व्यक्तींनी पुरावे सादर करून अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे त्याला पोलिसांनी उचलून जर का तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. पण अशा पद्धतीने नक्षलवादाचं, आतंकवादाचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीला काहीच कसं, धक्काही कसा लागत नाही या सरकारमध्ये? हे गृह मंत्रालय नेमकं काय करतंय? नेमकं कोणावर कारवाई करतंय? हा साधा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारायचा अधिकार आहे का नाही? संघाला जर जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर संघाने काही ठेका घेतलेला नाहीये. संघाने काही तुमच्या हिंदूंचं हे केलेलं नाहीये. संघाला तुम्ही प्रश्न कसा काय विचारता हे जेव्हा म्हणता तेव्हा संघाने आमच्या कामाच्या सुद्धा आडवं येऊ नये ही आमची अपेक्षा असते ना. आम्ही एक आयुष्य घासून म्हणजे आमची घासून आम्ही एक नॅरेटिव्ह पुसायचा प्रयत्न करतो की बाबा खरोखर इतिहासाची चिकित्सा झाली पाहिजे. खरोखर अशा पद्धतीचा अत्याचार, अन्याय हा भारतामध्ये, जसं मी एक उदाहरण दिलं की जपानमध्ये बुराक्युमिनी नावाची एक कम्युनिटी आहे. त्या बुराक्युमिन कम्युनिटीबद्दल ज्या पद्धतीने अस्पृश्यता त्यांच्याबद्दल पाळल्या गेलेली आहे, त्यांना ज्या पद्धतीने ह्युमिलिएट केलेलं आहे, तिथे ज्या पद्धतीची जाती व्यवस्था होती, त्याच्यावर जपानने उपाय म्हणून काय केलं की आयडेंटिटीच पुसली. त्यांचा जन्म, त्यांचं आडनाव, त्यांचं ते सगळी आयडेंटिटी पुसली आणि त्यांना एक नवीन आयडेंटिटी सोबत जपानमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं आणि त्यासाठी एक एजन्सी उभी केली जपानने, जे तुमची सगळी आयडेंटिटी पुसून टाकते आणि तुम्ही कोणालाही पर्सनल प्रश्न विचारू शकत नाही. एवढंच काय, तिथले पोलीस सुद्धा तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन एका लिमिट नंतर घेऊ शकत नाही. ते राईट टू प्रायव्हसी, जपानने तो ऍक्ट आणला आणि तिथली जाती व्यवस्था त्यांनी संपवली. त्याच्या बदल्यात भारतामध्ये जाती व्यवस्था संपवण्यासाठी काय, तर त्याच अस्मितांना कवटाळले जाते. त्याच अस्मितांच्या राक्षसांना, तिथल्या त्यांच्या यांना मोठं केलं जाते. कोणी महिषासुराला मोठं करते, कोणी रावणाला मोठं करते. मग आम्ही ज्या देशाचे राजे होतो, मग आम्हीच कसं पाहिजे हे केलं, तरीही आमच्यावरच कसा अन्याय झाला. त्या अस्मिता कुरवाळल्या जातात आणि त्या अस्मितांच्या आधारे मग 500 विरुद्ध 28,000 वगैरे वगैरे करून त्याचं राजकारण केलं जातं. मग त्या देशातून आपण शिकलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जातीवादावर आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. हे न करता जर का सरसंघचालक पुढे येऊन म्हणतात की 2000 वर्ष अन्याय झाला म्हणून पुढे 200 वर्ष आरक्षण राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे कित्येक वाह्यात स्टेटमेंट, म्हणजे त्या साक्षी महाराजांपासून ऋतंबरा देवींपर्यंत युजीसीच्या ऍक्टची पाठराखण केल्या जाते आणि अशा कायद्यांची पाठराखण केल्या जाते. आता पण एकत्र आलो, आता काहीच बोलू नका, अशा पद्धतीचं बोललं जाते. तर आमची एक अपेक्षा असते की संघाकडून आम्हाला अपेक्षा नाही आहेत. संघाने पुढे यावं, संघाचं औचित्य काय अजूनही समजलेलं नाहीये. संघाचं औचित्य विचारलं की बाबा तुम्ही हे गौतम खट्टरच्या म्हणजे संघाच्या पत्रिकांमध्ये जर का तुम्ही पाहिलं किंवा संघाच्या लिखाणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सेंट झेवियरवर टीका असते. त्या टीकेला प्रेरित होऊन एखादा पोरगा जर का पुढे सेंट झेवियरला किंवा औरंगजेबावर टीका करतो किंवा अशा पद्धतीचं काम करतो, त्याला जेव्हा पोलीस उचलून येतात तेव्हा त्याचं पाठराखण संघ करत नाही. संघ म्हणता आम्हाला नवसाचे बोकड पाहिजेत कापायसाठी, बलिदान परमधर्म, तुम्ही जाऊन मारा तिकडे, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही. संघाचं औचित्य आम्हाला समजलेलं नाही. ते फक्त खाटकासाठी नवसाचे बोकड तयार करतात. पण तेवढं असूनही आम्हाला तुमचे बॅकअप सुद्धा नकोय, पण निदान आम्ही केलेल्या कामावर हागून तर ठेवू नका. आमची एक माफक अपेक्षा आहे की आम्ही जो एक नॅरेटिव्हसाठी जे आम्ही काम करतोय, जे विमर्श पुसण्याचं काम करतोय, तुमचे जर का वरिष्ठ येऊन जर का त्याच्यावर हागून ठेवत असतील तर आम्ही त्याच्यावर काय करावं? आणि त्याच्यावर जर काही भाष्य केलं तर तुम्ही संघाच्या शॉकीत ठेवा. संघ समजणं सोपं नाही. कोणाला समजून घ्यायचा? एमपीसीचा अभ्यास आहे का तो? क्वांटम फिजिक्स आहे का ते? रॉकेट सायन्स आहे का? काय समजून आम्हाला काय बिना लग्नाच्या पोरांच्या सोयरी का होणार त्या संघ समजून? काय फायदा आहे ते संघ समजून घेऊन? काय त्या रचनेत घुसून आम्हाला काय करायचंय त्याचं? आम्हाला खार घालायचं आहे का त्या रचनेचा? तर मुळातच संघ हिंदुत्ववाद्यांच्या कामाच्या आडवं येतं हे तुमच्या लक्षात येते का? एवढ्या मेहनतीनं एखादा हिंदुत्ववादी एक काम उभं करतो आणि ते येऊन पटकन एखादा नॅरेटिव्ह तोंडातून बोलून निघून जातात आणि कुठल्या तरी भलत्याच कामासाठी लोकांना लावून देतात. अशा पद्धतीने हिंदुत्ववाद्यांनी, जे जेन्युइन हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी उभ्या केलेल्या कामांच्या आडवं यायसाठी स्वतःचे शंकराचार्य उभं करून दिलेले आहेत. स्वतःचे बाबा म्हणतात साध्वी ऋतंबरांबद्दल खूप अभिमान आहे, खूप हे आहे, अमुक आहे ढमुक आहे, तुमची लायकी आहे का साध्वी ऋतंबरांबद्दल बोलायची? अरे बाळांनो, लायक्या नका काढू तुम्ही. तुमच्या लायक्या नाही आहेत लायक्या काढायचे. अरे युजीसी ऍक्टचा साध्वी ऋतंबरा देवींच्या कामाचा काही संबंध आहे का? त्यांनी कशाला बोलायला पाहिजे या विषयावर? त्यांचं काम आहे का हे बोलणं? म्हणजे त्यांची लायकी मोठी आहे तर लोकांनी मारायचं का? आमच्या विद्यार्थ्यांनी, सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांनी तिथून आत्महत्या करायच्या का? तुम्ही आमच्या पोरांच्या भविष्यासोबत खेळताय. तुम्ही त्यांची पात्रता मोठी आहे तर आम्ही काय कपडे काढून नाचू का आता त्यांच्या पुढे? कोणाची पात्रता तो व्यक्ती काय बोलतो याच्यावर ठरवलेली असते. उगाच कोणीतरी खूप मोठा त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे म्हणून त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट बैलासारखी जी हुजूर करत ऐकायची ही पद्धत काही बरोबर नाहीये ना. आज तुम्ही उभे केलेले हे साधू संन्यासी जे तुमच्या व्यासपीठावर फिरतायत, ते जे समाजाची ज्या पद्धतीने धर्माच्या विषयापासून तर राजकारणाच्या विषयापर्यंत जे दिशाभूल करतात, त्याच्याबरोबर कोणी भाष्य केलं तर तो अँटी मोदी, अँटी नॅशनल तुम्ही घोषित करून टाका. मग तुम्ही स्वतः सुद्धा ह्या विषयांवर बोलू नका. तुम्ही स्वतः सुद्धा पोरांना इन्स्टिगेट करू नका ना असं बोलायसाठी. तुम्ही सांगून द्या ना की तुम्ही घोडा मैदान सांभाळा. हे काही सरकार, गव्हर्नमेंट हे काही हिंदुत्वासाठी बनलेली नाही आहे. ते सबका साथ सबका विकाससाठी बनलेली आहे. केवळ राजकारणापुरतंच तुमचं हिंदुत्व जागृत होतंय, फक्त निवडणुकांपुरतंच ते जागृत होतंय. इतर वेळी ते गाळ झोपेत असतं.
इतर वेळी तुम्ही इतर लोकांच्या दाळ्या कुरवाडण्यामध्ये, लोकांचे हे खाजून देण्यामध्ये जर का व्यस्त होत आहात आणि तुम्ही म्हणताय की काँग्रेसने 70 वर्ष काय केलंय, तर काँग्रेसचं 70 वर्षाचं शासन तुमच्यापेक्षा फार बेटर होतं आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे आजकाल. असं सामान्य लोकांच्या मनामध्ये जे तुमच्या या अशा वागणुकीमुळे जी धारणा पेरल्या जाते आहे त्याचं काय? गौतम खट्टर सारखं एक प्रातिनिधिक उदाहरण जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येते, तर अशा पद्धतीने जर का तुम्ही हिंदुत्ववादी संपवत असाल, अशा पद्धतीने तुम्ही जर का ट्रॅप करून त्यांना मारत असाल, अशा पद्धतीने जर का तुम्हाला म्हणायचं आहे की बाबा आमचं हिंदुत्वाचं दुकान आहे, आमच्या बाजूला कोणी दुसऱ्याने दुकान टाकू नये, हे जर का तुम्हाला, आणि त्याच्या विरोधात बोलणाऱ्याला तू शाखेत आहे, तुला कळणार नाही, तुला हिंदुत्व म्हणजे काय, तू जी संहिता लिहिली आहे का हिंदुत्वाची? 4 जर का शास्त्रातले प्रमाण विचारले आणि संदर्भ विचारले तर ततपप करणारे लोक आम्हाला धर्म शिकवतील का आता? हा विचार झाला पाहिजे. हा विचार होत नाहीये आणि आपण खूप कमजोर पडत आहोत. हे काही हिंदुत्ववादी सरकार नाही ही अपेक्षा नव्हती आम्हाला भाजपकडून. हे भाजपनं समजून घेतलं पाहिजे. कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ते होताना दिसत नाहीये. आज धर्माच्या विरोधामध्ये, देवी देवतांच्या विरोधामध्ये, संतांच्या विरोधामध्ये तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, निंदे तुची निंदा माय झाला. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडण्याचे, अशा पद्धतीने जर का आम्हाला आज्ञा झालेली आहे, पण आम्ही त्या आज्ञेवर अंमलबजावणी करू शकत नाही, आम्ही धर्माचा प्रचार प्रसार करू शकत नाही, आम्ही धर्म रक्षण करू शकत नाही, कारण की ही पोलीस, हे प्रशासन आणि हे सरकार जर का आमच्या विरोधात काम करत आहे, तर व्यक्तिशः मला असं वाटते की बाबा तुमच्यापेक्षा काँग्रेस फार बेटर होती. त्याच्यात आम्हाला निदान माहीत तरी होतं की शत्रू कोण आहे. इथं तर अशी गोष्ट झाली आहे की तुम्ही आमच्याच लोकांना आमच्या विरोधात फितवलेलं आहे. आमचेच लोक येऊन आम्हाला जर का शहाणपणा शिकवत आहेत, अरे तुला कळतं का, मोदी विष्णूचा अवतार आहे, त्यांनी असं उभं केलंय, आपली पात्रता आहे का, आणि आपण असं बोलायला पाहिजे का, आणि आपलं वय आहे का? मग पात्रता करत घ्या, बुडाला अंगार लावून आणि बुडा रॉकेट सारखे, त्याला काय आमचं का बापाचं जात. कोणी ईश्वराचा अवतार वगैरे नसतं. आपलं जे धर्मशास्त्राने आपल्याला जे मंडन केलेलं आहे, आपल्याला आपले ग्रंथ आहेत, आपल्याला आपले शास्त्र आहेत, त्याच्यानुसार आपल्याला वागायचं असतं, त्याच्यानुसार आपल्याला चालायचं असतं. आणि ते सोडून जर का तुम्ही फक्त पक्षाच्या झेंड्याला हातात घेण्याला जर का धर्म म्हणून तुम्ही जर का समजत असाल आणि भाजप सत्तेत राहणे म्हणजे तुम्हाला जर का धर्म वाटत असेल, तर मग हा असं हिंदुत्व हे जे ऑलरेडी मातीत चाललंय, मग ते मातीत जायच्याच लायकीच आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.